आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालतच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालतमध्ये एका अशा व्यक्तिमत्वाला सादर करत आहोत ज्यांच्या आयुष्यावर खूप आरोप लागले। एक असा व्यक्ती जो नेहमीच कॉन्ट्रोवर्सीजमध्ये घेरला गेला। एक असा व्यक्ती ज्याने चुका केल्या, पण जितक्या जास्त चुका केल्या जनतेने, तुम्ही लोकांनी त्याला तेवढंच प्रेम दिलं। कदाचित जगामध्ये हा एकमेव असा व्यक्ती आहे, एकमेव अशी पर्सनॅलिटी आहे ज्यांच्यावर भरपूर चुका केल्यानंतर देखील जनतेने वारंवार त्यांना माफ केलं आहे। आपकी अदालतमध्ये आज आपण सादर करूया फिल्म स्टार संजय दत्त यांना। प्लीज वेलकम संजय दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपकी अदालतमध्ये स्वागत आहे। माझं नाव आहे संजय दत्त। माझं नाव आहे रजत शर्मा। अरे रजत भाऊ, तुम्ही 1 वर्षापासून दिसला नाही तर मी विचार केला मीच हे काम करतो। नाही, तुम्ही हे काम करू नका। तुम्ही जे जे काम केलंय त्या कारणामुळे तुमची जागा त्या पिंजऱ्यामध्ये इथे नाहीये। हे जनतेचं काम मला करू द्या। ठीक आहे। आणि आपकी अदालतमध्ये आरोपांची मालिका सुरू करू याआधी आजच्या जज शशी सनी यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। अदालतची कारवाई सुरू करा। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप फिल्म स्टार संजय दत्त यांच्यावर। आपकी अदालतमध्ये संजय दत्त यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या आयुष्याच्या बाबतीत बेजबाबदार आहेत। संजू, तुमच्या आयुष्यावर अभ्यास करताना एक गोष्ट नक्कीच कळली की तुम्ही लहानपणापासूनच मस्तीखोर होतात। बिगडा दिल शहजादा असं आपण म्हणू शकतो। हो। आपकी अदालतमध्ये जेव्हा सुनील दत्त साहेब आले होते तेव्हा त्यांनी एक किस्सा ऐकवला होता। त्यांनी म्हटलं, मला मोठे मोठे लोक भेटायला यायचे, प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स, आणि जेव्हा त्यांच्याबरोबर मीटिंग व्हायच्या ते सिगरेट ओढायचे। त्या सिगरेटचे जे तुकडे ते बाहेर फेकायचे। एक दिवशी संजूला मी पकडलं सुट्टा लावत असताना त्याबरोबर। हो रजत भाऊ, एक वरांडा असायचा तेव्हा, तर ते सगळे प्रोड्युसर बसून सिगरेट घेऊन बाहेर फेकत होते आणि मी आडवा होऊन खाली ते सिगरेट उचलून ओढत राहायचो। तर एक दिवस दत्तसाहेबांनी म्हटलं की तिथून धूर कुठून येतंय यार। तर त्यांनी वाकून पाहिलं तर मी पडलेलो होतो, सिगरेट ओढत होतो। तर त्या दिवसानंतर मला बोर्डिंग स्कूलला पाठवून दिलं त्यांनी। पण मी ऐकलंय की कित्येकदा उन्हामध्येही उभं केलंय। काश्मीरमध्ये शूटिंग करत होते दत्तसाहेब, तेव्हा मी लहान होतो, तर आईच्या मागे लागलो होतो की बाबा सिगरेट ओढतात तर मी का नाही ओढू शकत। तर खूप मार बसला मला। दत्तसाहेब आई म्हटले, नाही नाही त्याला ओढू देत, काय सिगरेट। तर मग म्हटलं की अशी पेटव, आणि मी पेटवली। मग म्हटले असं करून आत घे, ओढून धूर, आणि नाकातून बाहेर सोड। मी केलं आणि पूर्ण सिगरेट संपून टाकली। आणि दत्तसाहेब हैराण की हे काय झालं, आता उन्हामध्ये उभं केलं, आणखी एक मार बसला। तर या सवयींपासून वाचवण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात आलं बोर्डिंग स्कूलमध्ये। हो, मी बोर्डिंग स्कूल लॉरेन्स स्कूल सनावरमध्ये होतो 11 वर्ष। आणि लॉरेन्स स्कूलमध्ये तुम्ही काय काय मस्ती करत होतात हे जाणण्यासाठी आम्ही तुमच्या शिक्षकांशी बोललो। ते पुरावे माझ्याजवळ आहेत, मी तुम्हाला ऐकवतो तुमचे शिक्षक तुम्हाला काय म्हणतायत तुमच्या मस्तीबद्दल। हॅलो संजू, ओळखलास मला? मी तुझा हाऊस मास्टर ज्युनियर डॉर्मेटरीचा, शिवालिक हाऊस। काही गोष्टी आठवतात का तुला तुझ्या लहानपणीच्या, की सगळ्या गोष्टी विसरून गेलास? खास करून ती मक्याच्या कणसाची रेड, पोल्ट्री फार्मची रेड, आणि पोल्ट्री फार्मच्या रेड नंतर जेव्हा तुला पनिशमेंट दिली गेली होती। तर म्हणजे असं आहे की स्कूलमध्ये सुद्धा तुम्ही सुधारला नाहीत? हे मला वाटतं डॉक्टर गुप्ता आहेत आणि हिंदी टीचर होते। पण यांच्यामध्ये खास गोष्ट ही होती की रजत भाऊ, जो कोणता हे प्ले करत होते स्कूल प्ले, त्यामध्ये मला नोकरच बनवायचे। असं तर प्रत्येक वर्ष मी एकतर धनिया होतो किंवा मग रामू होतो किंवा असंच काहीतरी होतो। स्कूलमधून मला हे देखील कळलंय की भले तेव्हा तुम्ही लहान होतात पण मुलींना लव्ह लेटर लिहित होतात।
ही देखील खरी गोष्ट आहे रजत भाऊ. लेटर्स तर म्हणजे मी 15 जणांना लिहितो तो वाटायचं की एक तरी फसेल. पण ती आशिक मिजाजी आजही कायम आहे. आता वय झाले रजत भाऊ. ती आशिक मिजाजी थोडी कमी झाली आता. पण जे इंडस्ट्री मधले मी किस्से ऐकतो त्यामध्ये असं आहे की तुमचं बाकी कोणाबरोबर जमो ना जमो, फिल्मच्या हिरोईन बरोबर नक्की जमून जायचं. अगदी बरोबर रजत भाऊ. कोणी मला येऊन विचारतं की तुमची फेवरेट हिरोईन कोण आहे, मी बोलतो की सगळ्या. कोण फेवरेट नाही, ऑल आर फेवरेट्स. कारण जर तुम्ही एकीचं नाव घेतलं तर बाकीच्या नाराज होतात. कदाचित असंही होऊ शकतं. दत्त साहेबांबद्दल आपण चर्चा केली. नर्गिसजी, हर दिल अजीज, जग त्यांच्यावर प्रेम करत होतं. दत्त साहेब तर आता काय म्हणायचं त्यांच्याबद्दल, इतकं लोक त्यांना रिस्पेक्ट करायचे, प्रेम करायचे. दत्त साहेबांची इच्छा नव्हती की तुम्ही इतक्या लवकर ऍक्टर बनावं. अगदी बरोबर रजत भाऊ. त्यांना नव्हतं वाटत की त्यांना वाटत होतं की मी कॉलेज कम्प्लीट करावं, हे करावं. तर मी विचार केला की ऍक्टर बनणं जरा सोपी गोष्ट आहे, तर कोण अभ्यास करेल यार, कोण कॉलेजला जाऊन. तर मी बाबांना म्हटलं मला ऍक्टर व्हायचंय. तर ते म्हणले तुला काय वाटतं हे खूप सोपं आहे. तर मी म्हटलं सोपं नाही आहे, पण मी म्हटलं अभ्यास जरा. तर म्हणले ठीक आहे बाळा, ये इकडे. मग मला लक्षात आलं की किती कठीण काम आहे ऍक्टर बनणं. मग त्यांनी मला 2 वर्ष ट्रेनिंग म्हणजे हॉर्स बॅक आणि हे आणि कराटे आणि स्विमिंग आणि हे. तर मी म्हटलं अभ्यासच चांगला आहे. ही तुमच्या सिनेमांची नावं वाचत होतो सुरुवातीच्या दिवसांची. 90sचे सिनेमे आहेत. खतरनाक, ज्यामध्ये तुम्ही किलर बनलात सूरज. जहरीले, ज्यामध्ये किलर बनलात राका. क्रोधमध्ये तुम्ही डॉन बनलात. 91 मध्ये योद्धा आली, त्यामध्ये तुम्ही डॉन बनलात. 93 मध्ये खलनायक, नायक नाही खलनायक हूं मैं. आतिश, वास्तव, हथियार, काटे, प्रत्येक फिल्ममध्ये तुम्हाला हा भाईगिरीचा काय छंद लागला होता? भाऊ आधी तर रोल्स जे येत असतात, जे प्रोड्युसर घेत असतात, ते असेच रोल घेऊन यायचे. आणि एक डार्क कॅरेक्टर मी नाही बोलू शकत, एक ग्रे कॅरेक्टर करणं एक ॲक्टरसाठी खूप चॅलेंजिंग असतं. आता जसं मी न्यूजबद्दल चर्चा करतो, जर ओसामा बिन लादेनचं काही आलं तर सगळे बघायला सुरुवात करतात, बरोबर? यू नो, इट्स लाईक एक अशी गोष्ट आहे ॲक्टिंगमध्ये, म्हणजे की एक चॅलेंजिंग होऊन जातं एक असा रोल करणं. एका मोठ्या डायरेक्टरने मला सांगितलं होतं की संजय दत्तला गन्सचा, बंदुकीचा खूप छंद होता आणि एक दिवशी सेटवरच AK-47 घेऊन आले होते. अरे बापरे. हो, घेऊन आलो होतो, पण ती फिल्मी AK-47 होती. इमेज संजय दत्तची अशी बनली की जसं फिल्म इंडस्ट्रीचे खरे भाई हेच आहेत. खरा भाई नाही, मी फिल्म इंडस्ट्रीचा गांधीजी नक्कीच आहे. कारण माझी मैत्री प्रत्येक व्यक्तीसोबत आहे, माझी कोणाची दुश्मनी नाहीये. आणि मैत्री करण्यामध्ये माझा खूप मोठा हात आहे सगळ्यांसोबत, मग तो वर्कर असो किंवा मोठा ॲक्टर असो. मी ऐकलंय की जेव्हा शाहरुख आणि सलमानमध्ये वाद झाले तेव्हाही तुम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. नाही, मी मध्यस्थी नव्हती केली रजत भाऊ, पण मला वाईट वाटलं की म्हणजे एक आपली फॅमिली आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि गैरसमज होत राहतात फॅमिलीमध्ये. पण इतकं पण नाही की बोलणं नाही होणार. तर मी रिक्वेस्ट केली की भाऊ, एक मज्जा मस्करी झाली पाहिजे, एक फॅमिली असली पाहिजे. पण हे खरं आहे की ज्यावेळेस तुमची इमेज फिल्मवाल्यांमध्ये अशा प्रकारची होती की हा थोडा अग्रेसिव्ह आहे, मारामारीचे रोल करायची इच्छा आहे, या प्रकारचे रोल मिळत होते. जेव्हा तुम्ही जेलमधून आल्यानंतर तुम्ही स्वतःला बदललं तेव्हा रोलही सॉफ्ट मिळू लागले. मग मुन्नाबाई MBBS आणि मग गांधीगिरीसारखे रोल मिळाले. नाही रजत भाऊ, मी म्हणू शकतो की त्याआधी पण मी साजन केली. साजन एक लव्ह स्टोरी होती. सडक एक लव्ह स्टोरी होती. इतर अशी गोष्ट नाही आहे की, पण अगदी तुम्ही बरोबर बोललात की मुन्नाभाई नंतर एक असा रोल तो मला मिळालाय जो अमर राहिला नेहमीच. कारण आता तर हिंदुस्थानमध्ये कोणताही व्यक्ती जर चुकी करतो तर त्याच्यासाठी लोक पूल घेऊन पोहोचतात तिथे. अगदी बरोबर. मग तुम्हाला काही जबाबदाऱ्यांची जाणीव आहे की तुम्ही हा रोल केला त्यानंतर लोकांच्या एक्सपेक्टेशन्स तुमच्याकडून काय झाल्यात? अगदीच, खूप आहे, जाणीव आहे. स्वतःला असं बनवलं पाहिजे. आय मीन, जसं की एका घटनेबद्दल सांगतो मी तुम्हाला.
हे रिक्षावाले खूप त्रास देत असतात यार, यु नो. तर इथे रिक्षा तिथे रिक्षा. तर एक दिवस मी म्हटलं, अरे भाऊ काय करत आहात यार, गाडी ठोकेल ना तिकडे. तर तो उतरला आणि मला येऊन म्हणतो, काय रे तुझं काय, तू तुझ्या लाईनमध्ये चाल. मी म्हटलं, अरे भाऊ. पण मी पाहिलं तुमचे जे येणारे सिनेमे आहेत त्यांची जर नावं पाहिली तर वाटत नाही तुम्ही सुधारलात. तुमची आता येणारी एक फिल्म आहे, त्याचं नाव आहे मिस्टर फ्रॉड. मिस्टर फ्रॉड तर बंद झाली. मिस्टर फ्रॉड आता पण नाही बनत आहे. किडनॅप रिलीज झाली आहे. पण जर किडनॅपमध्ये पाहिलं तर मी एक वडिलांची भूमिका साकारली आहे. तर सुधारलोय असं वाटतं. तुम्ही जनतेच्या समोर हे मान्य करू शकता की आता जे रोल कराल ते तुम्ही चांगले रोल कराल, परत हे भाईगिरीवाले रोल नाही करणार? मी तर जनतेलाच विचारतो ना यार, काय काय करू मी, सांगा. चॅलेंजिंग. ओके सर. संजू, ही काय कमालीची गोष्ट आहे. तुम्ही आयुष्यामध्ये खूप चुका केल्या आहेत. तुम्ही स्वतःही मान्य करता की खूप वेळा चुका झाल्या. जनतेने तुम्हाला प्रत्येक वेळी माफ केलं. तर ही कोणती जादू आहे ज्याने तुम्ही जनतेवर कब्जा करून ठेवलाय? चुका मी भरपूर केल्या आहेत आणि कदाचित देवाने मला यामध्ये टाकलंय कारण मी लोकांना हे दाखवू शकतो की ड्रग्ज खराब असतात. एक लॉज जाणणं पण गरजेचं असतं देशामध्ये. जे जे कायदे आहेत, मला काही माहीत नव्हतं कायदा काय असतो. तर आय मीन या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी देवाने मला हे यामध्ये टाकलंय कारण मी लोकांना सांगू शकेन. पण ज्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांबरोबर आमची चर्चा झाली, जे तुमच्याबरोबर काम करतायत, सगळे म्हणतायत की संजू खूप प्रेमळ माणूस आहे. सगळे म्हणतायत की संजू खूपच चांगला माणूस आहे. पण त्याचबरोबर हेही म्हणतात की तो चुका यासाठी करतो की तो थोडासा मूर्ख आहे. चला, ते त्यांचं प्रेम आहे की मला मूर्ख म्हणाले. पण जसं मी म्हटलं, प्रत्येक मुलगा जो मोठा होत असतो चुका करत असतो कधी ना कधी. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रती बेजबाबदार राहिलात, तुम्ही ही गोष्ट मान्य करता? हो, अगदीच. मग आता काही सुधारणा होईल त्या आता बेजबाबदारीमध्ये? 50 वर्षाचा व्हायला आलोय, सुधारणा तर होईलच आता. या 50 वर्षांच्या संजय दत्त मध्ये काय काय कमतरता आहे याबद्दल चर्चा करूया. ब्रेकसाठी आपल्याला थांबायचं आहे. ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा चर्चा करूया 50 वर्षांच्या संजय दत्तची, त्यांच्या काही नवीन चुकांबद्दल. आजही अशी परिस्थिती झाली की तुम्ही जेव्हा लग्न केलं तेव्हा दोन्ही बहिणींना नाही बोलवलं. एकदम चुकीचं. मी माझ्या दोन्ही बहिणींना बोलवलं. आफ्टर ऑल माझ्या बहिणी आहेत. तुम्हाला असं नाही वाटलं की एक जादूची झप्पी प्रियासाठी सुद्धा होऊन जाऊ दे आणि सगळी भांडणं संपून गेली असती? आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवत आहोत जनतेचे मुन्ना भाई संजय दत्त यांच्यावर. आपकी अदालत मध्ये संजय दत्त यांच्यावर आरोप आहे की हे आपल्याच कुटुंबापासून दूर झाले आहेत. संजू, माझ्याकडे तुमची आई नर्गिस दत्त यांची एक चिठ्ठी आहे जी त्यांनी ट्रीटमेंटसाठी US ला जायच्या आधी आपली मुलगी नम्रता हिला लिहिली होती, तुमच्या बहिणीला. त्यांनी लिहिलं, प्लीज लुक आफ्टर संजू, सी दॅट ही डज नॉट गेट मिक्स्ड अप विथ दोज सिली बॉयज अगेन. ही इज टू स्टुपिड इन हिज हेड. ही डज नॉट रिअलाइज व्हॉट ही इज डुईंग. कदाचित आईला माहीत होतं त्यांचा मुलगा कसा आहे. माझ्या मते तरी प्रत्येक आई आपल्या मुलाबद्दल हेच म्हणेल की ही स्टुपिड, ही सिली. त्या बिचाराला माहीत नाहीये. पण ग्रोईंगची प्रोसेस होती जिथे, कारण मी नर्गिसजींचा मुलगा होतो तर एक पब्लिक आयमध्ये होतो. आजही अशी परिस्थिती आहे की तुम्ही लग्न केलं तेव्हा तुमच्या दोन्ही बहिणींना नाही बोलवलं. एकदम चुकीचं. मी माझ्या दोन्ही बहिणींना बोलवलं, पण त्यांची मर्जी होती की त्या नाही आल्या. मी नक्कीच बोलवलं होतं. तुम्ही वर्षभरानंतर जेव्हा लग्नाची अॅनिव्हर्सरी साजरी केली तेव्हाही त्या दोघी तिकडे दिसल्या नाही. त्यांची मर्जी, पण मी तर बोलवलं. मी जे भाऊ, एक भाऊ, मोठा भाऊ जे करतो ते मी केलं. मी नक्कीच बोलवलं. माझी इच्छा होती की त्या याव्या. पण आम्ही जे नातं पाहिलं तुमचं नम्रताशी, प्रियाशी, खूपच सुंदर नातं पाहिलंय. जेव्हा तुम्ही जेलमध्ये होता तेव्हा आम्ही पाहिलं प्रिया दत्त कधी सोनियाजींच्या दरवाजावर गेल्या, कधी वकिलांना गोळा करत होत्या. जेलमध्ये तुम्ही जात होता, तुम्हाला भेटायला देखील एक प्रकारे संघर्ष केला की संजू लवकरात लवकर जेलमधून बाहेर येऊ दे. काय कारण आहे की नात्यांमध्ये आज हा दुरावा दिसून येत आहे? रजत भाऊ, मी हे नक्कीच सांगू इच्छितो की
एक भाऊ बहीण किंवा भाऊ भाऊ यांचं जे नातं असतं किंवा बहिणींमध्ये जे नातं असतं ते जर मी एक भाऊ म्हणून माझ्या बहिणीसाठी काही केलं तर तो माझा हक्क आहे. मी त्याची पब्लिसिटी करणाऱ्यातलं नाही की हे बघा भाऊ मी माझ्या बहिणीसाठी हे केलं किंवा मी माझ्या भावासाठी. आणि मी देवाला प्रार्थना करेन की कधी त्यांच्या आयुष्यामध्ये काही अशा घटना नको व्हायला जिथे जिथे मला जावं लागेल त्यांच्यासाठी, जे मी करेन नेहमीच. पण मागच्या दिवसांमध्ये कुठे ना कुठे नात्यांमध्ये दुरावा तर आलाय. तुमचं लग्न असेल तरी बहिणी नाही आल्या, तुमची अॅनिव्हर्सरी असेल तरी बहिणी नाही आल्या. आधी तर मी म्हणेन रजत भाऊ की छोटी बहीण आहे तर त्यांनी आदर दाखवला पाहिजे होता. पण तरी पण दे आर इंडिव्हिज्युअल्स. त्या नाही आल्या तर प्रत्येक फॅमिलीमध्ये गैरसमज होत असतात, भांडणं होत असतात. आणि जसं मी आधी पण म्हटलं की प्रिया सगळ्यात लहान आहे, तर जिच्याकडून काही चूक झाली तर मी ॲज अ मोठा भाऊ म्हणून तिला माफ केलं. आफ्टर ऑल माझी बहीण आहे ती. तुम्हाला असं नाही वाटलं की एक जादूची झप्पी प्रियासाठीही होऊन जाऊ दे आणि सगळी भांडणं संपून गेली असती? माझी इच्छा आहे की त्या लोकांनी मला एक जादूची झप्पी द्यावी. मला त्याची गरज आहे. पण ही चूक तुमच्याकडून नाही झाली की तुम्ही मीडियामध्ये असं म्हटलं की एकच मिस्टर अँड मिसेस दत्त आहेत, ते संजय दत्त आणि मान्यता आहेत? ती खरी गोष्ट आहे. कोण दुसरं दत्त आहे? या जुन्या जमान्यातल्या गोष्टी आहेत, जेव्हा तुम्ही म्हटलं की मुलीने आपल्या नवऱ्याचं नाव वापरलं पाहिजे, फॅमिलीचं नाव यूज नाही केलं पाहिजे. नाही, ते रजत भाऊ ते मिसइंटरप्रेट झालं. मी नाही बोलत की एका मुलीने आपल्या वडिलांचे नाव नाही ठेवायचं. ठेवावं, का नाही ठेवावं, पण जे रीती आणि रिवाज आहेत ते तर असेच आहेत. आय मीन इंदिराजींनी, सगळ्यात मोठ्या इंदिराजी गांधी, त्यांनी गांधी नाव ठेवलं आहे. नेहरू ठेवू शकत होत्या. तर मी काही चुकीची गोष्ट नाही म्हटली. नाही, पण तुम्हाला नाही वाटत की प्रियाने दत्त साहेबांच्या नावाचा वापर करावा? नक्कीच करावा. त्यांच्या लेगसीचा वापर करावा? नक्कीच करावा. पण माझ्या वाईफला पण रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे. जर ती माझी वाईफ आहे, मी तिचा रिस्पेक्ट करतो, तर माझं असं म्हणणं आहे की दुसऱ्यांनी पण रिस्पेक्ट करावा. पण अशीही चर्चा ऐकण्यात येत आहे की आजकाल संजय दत्तवर जर कोणाचा कंट्रोल आहे तर तो मान्यताचा आहे. हेही ऐकण्यात येत आहे की हृदयात धडधड संजूची आहे, पण त्याच्यावर राज्य मान्यताच करत आहे. ती धडधडवाली गोष्ट बरोबर आहे, कारण प्रत्येक नवऱ्याचे हेच हाल आहेत. पण पण जी काही ती मला कंट्रोल करण्याची गोष्ट आहे, आतापर्यंत आपण लोक जे चर्चा करत होतो रजत भाऊ, मला आतापर्यंत असं वाटत आहे की कोणी मला कंट्रोल करू शकत नाही. तर ती मला काय कंट्रोल करणार? संजू, या गोष्टीमध्ये किती खरेपण आहे की तुम्ही पॉलिटिक्समध्ये आलात, तुम्ही निवडणूक लढलात, हा निर्णय तुमचा कमी आणि मान्यताचा जास्त होता? मान्यताचा निर्णय किचनमध्ये होत असतो की आज बिर्याणी बनवू की चिकन बनवू. पण रजत भाऊ, हा अगदी माझाच निर्णय होता आणि नक्कीच अमरसिंगजीचा पण. तुमच्यावर दुःखाचं डोंगर तुमच्या पूर्ण कुटुंबावर कोसळलं, पण म्हणतात ना, सुखदुःखाचे खूप घनिष्ठ संबंध असतात. तर तुमच्या आयुष्यामध्ये असे देखील क्षण असतील आनंदाचे, जे तुम्हाला कायम लक्षात राहतील, ते आमच्यासोबत शेअर कराल? नक्कीच आहेत. मी आता सांगू, जेव्हा माझे वडील पहिल्यांदा निवडणूक जिंकले, तर इतका आनंद झाला त्यांना पाहून, की इतका सपोर्ट होता पब्लिकचा. तर तो एक होता. आता जे माझं लग्न झालंय, मी खूप खुश आहे खरंच. हे खरं आहे की लग्न खूप वेळा केलं, पण आनंदी यावेळेस आहात. अगदी बरोबर बोललात रजत भाऊ. आता तुम्ही फिल्मचे हिरो आहात, आता तुमचं फिल्मी करिअर आहे, तर तुम्ही पॉलिटिकल करिअर आणि फिल्मी करिअर दोन्ही एकत्र निभावू शकाल? आणि तुम्ही मुन्नाभाई MBBS जनतेसाठी बनू शकाल, जे तुम्ही पिक्चरमध्ये बनला होतात? बघा, जी ॲक्टिंग आहे ती माय फर्स्ट लव्ह ॲक्टिंग आहे. ॲक्टिंगच्याच मुळे. आणि जर मी ॲक्टर नसतो तर तुम्ही पिक्चर नसता पाहिला, आणि जर तुम्ही पिक्चर नसता पाहिला तर मी संजय दत्त नसतो बनलो. तर आधी तर मी तुम्हा लोकांचे आभार मानू इच्छितो की तुम्ही मला. पण ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जनतेची सेवा आणि ॲक्टिंग. आणि जसं मी म्हटलं रजत भाऊंना, मी 50 वर्षांचा होणार आहे. आता इतकं काम नाही करू शकत.
तर पिक्चर थोडे कमी करेन आणि बॅलन्स करण्याचे प्रयत्न करेन. संजू, जेव्हा माणूस पॉलिटिक्समध्ये जातो, राजकारणामध्ये जातो, तर कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी त्याच्यावर येऊ शकतात याबद्दल चर्चा करूया. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर चर्चा करूया संजय दत्त यांच्या राजकारणाबद्दल. काँग्रेस पार्टी बरोबर तुमचेही संबंध होते, पण तुम्ही काँग्रेसची साथ सोडून दिली. समाजवादी अलायन्स मध्ये जात आहे, तर इनवी मी काँग्रेस सोबतच आहे. असं वाटतं की राजकारणामधले डावपेच तुम्ही हळूहळू शिकत आहात. शिकत तर आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप संजय दत्त यांच्यावर. आपकी अदालतमध्ये संजय दत्त यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या मदतनीस साथीदारांना विसरले आहेत. संजू, माझ्याकडे 17 ऑक्टोबर 1995चा पेपर आहे, ज्यामध्ये जेव्हा तुम्ही जेलमधून परत आलात तेव्हा बाळ ठाकरे तुम्हाला मिठी मारत आहेत. खूप जुना पेपर कुठून तरी शोधून काढलाय. जेव्हा बाळ ठाकरेंनी तुम्हाला मदत केली आणि बाळ ठाकरेंनी असं म्हटलं की माझ्या बायकोच्या डेथ नंतर मला खुश होण्याची कोणतीही संधी नाही मिळाली. आज संजय दत्तला जेलमधून बाहेर आलेलं बघून मी पहिल्यांदा खुश झालोय. इतकं प्रेम त्यांनी तुम्हाला दिलं. आणि जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये उतरलात तेव्हा तुम्ही बाळ ठाकरे यांच्याऐवजी अमरसिंगजींचा हात पकडलात. बाळासाहेब, मी त्यांना साहेब म्हणतो. ते माझ्या वडिलांसारखे आहेत आणि जे त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी केलंय ते मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. पण जो हा प्रश्न आहे, मी साहेबांवर एक वडिलांसारखं प्रेम करतो, पण त्यांच्या विचारांमध्ये मी विश्वास नाही ठेवत. जो इवन दत्त साहेब, एक सेक्युलर विचार, आम्ही लोक सेक्युलरिझममध्ये बिलीव्ह करतो, तर यासाठी समाजवादी पार्टी सेक्युलर आहे, लाईक काँग्रेस, तर म्हणूनच मी समजत आहे. चला, काँग्रेस तर सेक्युलर आहे. दत्त साहेब नेहमी काँग्रेस पार्टीमध्ये होते. तुमची बहीण प्रिया ती काँग्रेस पार्टीमधून MP आहे. काँग्रेस पार्टीबरोबर तुमचे संबंध होते. तुम्ही सुद्धा सोनिया गांधींना, मनमोहन सिंगना भेटत राहिलात. पण तुम्ही काँग्रेसची साथ सोडून दिली. मी काँग्रेसची साथ सोडली नाही. समाजवादी अलायन्समध्ये जात आहे, तर इनवी मी काँग्रेसच्याच सोबत आहे. असं वाटतं की राजकारणामधले डावपेच तुम्ही हळूहळू शिकत आहात. तर नाही रजत भाऊ, राजकारण कधी शिकू नाही शकत. मी इथला माणूस नाही, इथला नाही, आणि हे तर चालतच नाही राजकारणामध्ये, हो ना. फक्त राजकारणाचाच विषय नाहीये. बरेचसे असे लोक होते ज्यांनी तुम्हाला, महेश भट्ट साहेब फॉर एक्झाम्पल, तुमचे जे पहिले सुपरहिट 2 मोठे सिनेमे होते, हो, ते भट्ट साहेबांनी डायरेक्ट केले होते. आणि जितकं मला माहिती आहे, भट्ट साहेब तुमच्यावर भरपूर प्रेम करत होते. पण जेव्हा तुम्ही मोठे स्टार बनलात, सुपरहिट झालात, तर तुम्ही भट्ट साहेबांना बाय बाय करून टाकलात. नाही, भट्ट साहेब एक रिटायर झाले आहेत. त्यांना आता पिक्चर नाही बनवायचा आहे. तरी मी आता 1 महिना आधी एक मेसेज पण पाठवला भट्ट साहेबांना. मी म्हटलं, भट्ट साहेब, एक विषय आहे आणि ते तुम्हीच करू शकता. आणि त्यांनी म्हटलं की चला भेटूया, आणि मला म्हटले की यार मला पिक्चर डायरेक्ट करायला नको सांगूस तू. तर आय थिंक ते आता रिटायर झाले आहेत, आणि मी नेहमी प्रयत्न करत राहीन की एक पिक्चर त्यांनी माझ्यासोबत बनवावा कधीही. चला, त्यासाठी आम्ही वाट बघू त्या सिनेमाची. आणि सुभाष घई, त्यांनी तुम्हाला नायक पासून खलनायक बनवलं, मोठी सुपरहिट फिल्म दिली, पण त्यानंतर तुम्ही त्यांच्या कोणत्याच फिल्ममध्ये दिसला नाहीत. सुभाषजी कधी आले नाहीत माझ्याजवळ. ते तर नेहमी म्हणजे ते ऋतिककडे गेले आहेत इथे आणि प्रत्येक ठिकाणी, त्यानंतर माझ्याजवळ आलेच नाहीत. तर ते विसरले आहेत मला. तुमचे सगळ्यात चांगले आवडते क्षण फिल्म इंडस्ट्रीमधले कोणते आहेत जे तुम्ही कधीही आयुष्यात विसरू शकत नाही? एक मोमेंट होता, तो सडक मध्ये जिथे ते लटकवतात मला. सडक पाहिलीये तुम्ही? हा, तर मी म्हटलं भाऊ लटकवून टाका. तो खांब खाली पडला होता रजत भाऊ. तर आधी खाली झोपवलं मला आणि बांधण्यात आलं, आणि जेव्हा तो खांब उभा केला तो मी ओरडायला सुरुवात केली. म्हटलं भाऊ मला खाली उतरवा भाऊ, कुठे लटकून ठेवलं. तुमचा आजपर्यंतचा बेस्ट डायलॉग कोणता आहे? बोलते माँ क्या कुटुर कुटुर देख रही है, हाँ इसको देख रही है, ये देख 50 तोला. कितना? 50 तोला. थँक्यू.
तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 30 वर्ष झाली आहेत आणि तुमचा पहिला बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळालाय वास्तवसाठी. तुम्हाला आमिर खान सारखं नाही का वाटत की तुमच्यासोबत पण अन्याय केलाय फिल्मफेअरने? सौरभ, मी ऍक्टिंग अवॉर्डसाठी नाही करत यार. यु नो, ऍक्टिंग माझं प्रेम आहे. माझा अवॉर्ड आहे की मी जेव्हा थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघत असतो पब्लिक सोबत आणि जे प्रेम मिळत आहे पब्लिककडून, ते माझं अवॉर्ड आहे सगळ्यात मोठं. पण संजू, तुम्हाला वाटतं जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये याल, राजनीतीमध्ये याल, तेव्हा तुमच्या जुन्या केसबद्दल चर्चा होईल, तुमच्यावर जे आरोप लावले आहेत त्याची चर्चा होईल, 6 वर्षांची जी शिक्षा मिळाली त्यावर प्रश्न उठतील, त्याला तुम्ही कसं फेस कराल? रजत भाऊ, मी जसं म्हटलं 16-17 वर्ष आहेत मी फेस करतच आलोय. आणि पॉलिटिशियन्सने म्हटलंय, न्यूजमध्ये म्हटलंय, मीडियाने म्हटलंय आणि पब्लिकने कधी नाही म्हटलं की हा टेररिस्ट आहे किंवा याने हे केलं त्याने ते केलं. कधीच नाही. जितकं प्रेम या लोकांनी मला दिलं, माझ्या मते तरी मी तर निर्दोष मुक्तच झालोय. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये संजय दत्त यांच्यावर जनतेचे आरोप असेच सुरू राहतील. इथे तर रजतजी खूप डिफिकल्ट प्रश्न विचारताय. तुम्हाला एक झप्पी तुम्ही द्याल तर सोपे होऊन जातील प्रश्न. झालीच पाहिजे सर, झालीच पाहिजे तर. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत जनतेचे मुन्ना भाई संजय दत्त यांच्यावर. आपकी अदालतमध्ये संजय दत्त यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणासाठी योग्य नाही आहेत. संजू, तुम्ही कित्येकदा म्हटलंय की मी 50 वर्षांचा झालोय, पण तुमचे जे मित्र आहेत मीडियामध्ये किंवा पर्सनल मित्र आहेत, तुमचे मित्र आजही तुम्हाला म्हणतात संजू बाबा, आणि तुमचं मन आणि डोकं आजही ते बाबासारखं आहे, बाळासारखं. हो, ते तर अगदी बरोबर आहे रजत भाऊ. मी पण विचार केला की 50 वर्षांचा बाबा जगामध्ये एकच आहे, तो मी आहे. राजकारण हा लहान मुलांचा खेळ नाहीये. मूल पण बघत असतं, प्रयत्न करेनच, मी पण मूल बनून करेनच. कदाचित एक बदल होईल. यामध्ये मोठे मोठे खिलाडी असतात, मोठे मोठे प्रॉब्लेम्स येतील, जुन्या जखमा उकरल्या जातील, जुने आरोप लावले जातील, काढले जातील. हो, बरोबर. तुम्ही लखनौला गेलात तर तिथे पोस्टर लावण्यात आले AK-47चे. रजत भाऊ, बरोबर म्हटलं तुम्ही. हे पण हे जे 16-17 वर्ष जे माझ्या आयुष्यात आता झाले, आता त्यापेक्षा जास्त तर आरोप नाही लावणार ना लोक. तर मी थोडा यूज टू झालोय. जितके ते शिव्या देतात तेवढंच मी हे करेन. राम जेठमलानी यांचं एक आर्टिकल मी वाचलं होतं. त्यांनी तुमची केस लढली होती, तुम्हाला बेल मिळवून दिलेली, खूप प्रेम करतात तुमच्यावर. त्यांनी मोठी गोष्ट म्हटली. त्यांनी म्हटलं की संजय दत्त यांचं MP बनणं राज्याच्या सिक्युरिटीसाठी, सुरक्षेसाठी धोक्याचं होऊ शकतं. मला तर नाही वाटत. तुम्हा लोकांना नाही, पण राम अंकल, मी त्यांचा खूप आदर करतो, त्यांना इज्जत देतो आणि नक्कीच ते माझे लॉयर राहिले आहेत. आणि मला वाटतं की त्यांनी ब्रीच केलं आहे. एक लॉयर एका माणसाचं ब्रीफ घेतो तर ते पब्लिकमध्ये नाही जाऊन सांगत. पण आय थिंक राम अंकलने जे म्हटलं आहे त्यांची मर्जी, आणि मी काही नॅशनल थ्रेट नाही यार भाऊ. त्यांनी त्याचा उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की 3 AK-56 रायफल यांच्याजवळ मिळाल्या होत्या, 25 हातगोळे मिळाले होते, आणि हे सगळं अनीस इब्राहिमने पाठवलं होतं तुमच्याजवळ. किती AK-56 सर? 3 आणि 25 आणि 25 हँड ग्रेनेड. त्यांना वाटत आहे मी इराकला तर नाही जाते युद्ध लढायला. त्यांनी विचारलं की हे संजय दत्तला विचारलं पाहिजे की त्यांना हे धोकादायक हत्यार देणारे लोक कोण होते. आता ऑल माय रिस्पेक्ट टू राम अंकल, पण हे जे धोकादायक लोकांची चर्चा करत आहेत त्यांची तर ते केस लढत आहेत. हो, पण ते केस तर त्यांनी तुमचीही लढवली होती. केस माझी पण लढवली होती, पण आता काय, ते सिनियर व्यक्ती आहेत, काही बोलू शकत नाही. काय कारण असू शकतं की राम जेठमलानी सारखा उदार मनाचा व्यक्ती, मोठ्या मनाचा व्यक्ती तुमच्यावर नाराज होऊन बसलाय? मी तर नेहमीच त्यांच्या पाया पडत असतो. माहित नाही काय नाराजी आहे.
नेहमी पाया पडतो, त्यांचा आदर करतो, मोठे आहेत आणि माहित नाही का नाराज आहेत. ही नाराजी पाहिल्यानंतर तुम्हाला नाही वाटलं की त्यांनाही एक जादूची झप्पी दिली पाहिजे? आम्ही भेटलो तर मी नक्कीच जादूची झप्पी देईन मी त्यांना. आणि वाटतं तुम्हाला की ते मानले जातील? माहित नाही मानले जातील की नाही, पण मी माफी मागेन की माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करून टाका. मोठे व्यक्ती आहात, सिनियर आहात. तुम्हाला वाटतं की हा जो नेतागिरीचा तुमचा जो नवीन छंद आहे हा यामुळे सुरू झाला की गांधीगिरीमुळे तुम्हाला एक पॉप्युलॅरिटी मिळाली, लोकप्रियता मिळाली आणि तुम्हाला असं वाटतं की कदाचित त्याचा फायदा होईल राजकारणामध्ये? नाही रजत भाऊ, ऍक्च्युली ती जी घटना मुंबईमध्ये झाली 26/11ची, ती बघून मी विचार केला की मला राजकारणामध्ये गेलं पाहिजे. ॲटलिस्ट एक माणूस तर काही करेल. आपल्या लोकांची सिक्युरिटी काय हिंदुस्थानामध्ये? आय मीन कोणीही गेट वे ऑफ इंडियावर बॅग घेऊन येऊन हॉटेलमध्ये जाऊन मारायला सुरुवात करतात लोकांना आणि आपण काही करू शकत नाही. आपल्या सिक्युरिटी एजन्सीजवळ इक्विपमेंट नाही आहेत, त्यांचे कॉम्बॅक्ट्स 60 तास आणि किती लोक मेले. आणि मग पॉलिटिशियन्स हे सगळं विचार करत नाहीत. का नाही करत आपण? प्रत्येक माणूस इथे जो बसला आहे टॅक्स देतोय, तर यांच्या सिक्युरिटीचं काय, माझ्या काय आहे? तर मी विचार केला की का नाही, हा प्लॅटफॉर्म आहे, का नाही मी तिथे जाऊन इवन आय वॉन्ट टू व्हॉइस माय ओपिनियन फॉर द पब्लिक. काय केलं असतं जर तुम्ही सरकारमध्ये असता, ज्या जागी बसलेले असता, जिथे काही निर्णय घेऊ शकता, जेव्हा अशा प्रकारचा टेररिझम अटॅक झाला तर काय कराल? मी ॲटलिस्ट मी तिथे जाऊन सपोर्ट तर केला असता. मी घरामध्ये बसून टीव्ही तर नसता पाहिला. जर मी पॉलिटिशियन आहे, मी तिथे जाईन, ग्राउंड झिरोवर जाईन, काहीतरी करेन. आणि तुम्ही सुद्धा लढण्यासाठी सीट निवडली, लखनौची ती सीट जिथे 5 वेळा अटल बिहारी वाजपेयी निवडणूक जिंकून आले. नक्कीच अटलजी इज अगेन, जसं मी आधी पण म्हटलं, माझ्या वडिलांसारखे आहेत. माझे प्राईम मिनिस्टर राहिले आहेत आणि मी त्यांचा खूप आदर करतो. जर अटलजी उभे असतील तर मी रिझाईन करून टाकेन. आता तर बीजेपीने लालजी टंडनला मैदानात उतरवलंय. मी त्यांचाही रिस्पेक्ट करेन, लालजींचा मी रिस्पेक्ट करतो. त्यांच्यासाठी विड्रॉ नाही करणार तुम्ही? नाही. आम्ही असंही ऐकलंय, अमर सिंगजींचं म्हणणं आहे की जर न्यायालयाने संजय दत्तना परमिशन नाही दिली निवडणूक लढवण्याची, तर तुमच्या जागी मान्यता निवडणूक लढतील. मान्यता म्हणजे त्यांना मी म्हणेन की निवडणूक नका लढू, त्यांनी कुक बुक लिहावं घरी बसून. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुमचे बरेचसे मित्र आहेत. सलमान तुमचे मित्र आहेत, गोविंदा तुमचे मित्र आहेत, खूप मोठी अशी यादी आहे. तर जेव्हा तुम्ही लखनौमध्ये निवडणूक लढाल तर हे सगळे तुमच्यासाठी कॅम्पेन करायला येतील? रजत भाऊ, मी कोणाला म्हणणार नाही येण्यासाठी, पण जर त्यांचं मन असेल तर मी नक्कीच वेलकम करेन त्यांना. कोणाकडून तुम्हाला अपेक्षा आहे सगळ्यात जास्त की ते येतील आणि तुमच्यासाठी कॅम्पेन करतील? प्रिया दत्तकडून आहे, माझी बहीण. आणि शत्रुघ्न सिन्हा यांना मी ऐकलंय की तुम्ही प्रयत्न करत आहात भारतीय जनता पार्टीमधून समाजवादी पार्टीमध्ये खेचायचा. रजत भाऊ, मी कुठे प्रयत्न करत आहे की मी प्रयत्न करतोय समाजवादी पार्टीमधून मी लढावं. पण शत्रू साहेब अगेन इतके चांगले व्यक्ती आहेत, चांगली माणसं आहेत, ते माझ्या कायम कुटुंबासाठी उभे राहिलेत ते. आणि नक्कीच मला आवडेल की सर जर आले तर खूप मजा येईल. मला वाटतंय की तुम्ही जे निवडणुकीचे धडे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे गिरवले. नाही. जसं तुम्ही लगे रहो मुनाबाईमध्ये म्हटलं होतं गुड मॉर्निंग मुंबई, तसंच तुम्ही एकदा गुड मॉर्निंग लखनौ म्हणा, म्हणजे जर कुणाला आणखी मतं द्यायची असतील तर नक्की देतील. आता बोलू. गुड मॉर्निंग लखनऊ, दिस इज संजय दत्त. कोणतं भाषण तयार केलंय तुम्ही जेव्हा जाल कॅम्पेनसाठी, तेव्हा काय बोलणार? एक जादूची झप्पी द्या जरा यार. इथे तर रजतजी खूप डिफिकल्ट प्रश्न विचारताय. तुम्हाला एक झप्पी तुम्ही द्याल तर सोपे होऊन जातील प्रश्न. झालीच पाहिजे सर, झालीच पाहिजे सर. खरंच संजू, म्हणावं लागेल की या जादू की झप्पीमध्ये खूप दम आहे. आणि आता यानंतर काय प्रश्न विचारू मला काही समजत नाहीये.
आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर पाहूया आपकी अदालत मध्ये आजच्या जज शशी सनी यांचा निर्णय संजय दत्त यांच्या या खटल्याबद्दल. एक गोष्ट आहे, मी देवाला नेहमी प्रार्थना करेन, मी सगळ्या जनतेला सांगेन की माझ्यासाठी प्रार्थना करा की या केसमधून मी बाहेर पडावं. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला संजय दत्त यांच्यावर. संजय दत्तला प्रश्न विचारले त्यांच्या कौटुंबिक नात्यांबद्दल. संजय दत्त यांना आपण प्रश्न विचारले त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीबद्दल. आता वेळ झाली आहे आजच्या कारवाईवर आजच्या जज शशी सनी यांच्या निर्णयाची. संजयजी, तुम्ही खूप समजूतदारपणे उत्तरं दिली आहेत आणि खूप मनापासून उत्तरं दिली आहेत. आता तुम्ही लोकांच्या संपर्कात येत आहात. आधी तुम्ही पडद्यावर यायचात, आता त्यांच्या संपर्कात येत आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय, लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत, म्हणूनच तुम्ही कॉन्ट्रोवर्सीपासून लांब राहा आणि जबाबदारीने ज्या अपेक्षा त्यांनी तुमच्याकडून ठेवल्यात त्या पूर्ण करा. हो मॅम. आणि याबरोबर म्हणूया आपण लगे रहो मुन्ना भाई. थँक्यू मॅम. जो काही वाईट काळ होता तो गेला आणि आता फक्त ॲटलिस्ट मला पर्सनली आणि माझ्या फॅमिलीसाठी फक्त आनंद मिळावा. आणि एक गोष्ट आहे, मी देवाला नेहमी प्रार्थना करेन, मी सगळ्या जनतेला सांगेन की माझ्यासाठी प्रार्थना करा की या केसमधून मी बाहेर पडावं. बस याच विश्वासाने आणि अपेक्षेने की मुन्नाभाई हमेशा लगे रहेंगे, जनतेकडून अशाच प्रकारे लोकप्रियता प्राप्त करत राहतील आणि लोकप्रियतेची नवीन नवीन शिखरं प्राप्त करत राहतील. आपकी अदालत मध्ये आजचा हा खटला इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली भेट होईल एका नवीन खटल्याबरोबर. तोपर्यंत नमस्कार.